आता लास्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन ज्याचे की खूप सोसायटीमध्ये डिस्कशन चालू आहे. तर क्वेश्चन असा आहे की AI ची भीती वाढली आहे, इनफॅक्ट व्हॉइस ओव्हर आर्टिस्टलाही वाढली आहे आणि व्हिज्युअल ग्राफिक डिझायनर्सला जास्त भीती वाढली आहे ना. कारण ते आलं ना, डिस्क्रिप्शन द्या आणि तुमचा फोटो किंवा तुमचा पिक्चर बनवून घ्या. अदरवाईज तुम्ही फोटो अपलोड करा, त्याला AI ऑटोमॅटिक एडिट करून देणार जसं पाहिजे तसं डिस्क्रिप्शन देऊन, बरोबर. नेचरचं चित्र पाहिजे, नेचरचं बनवून देणार. त्यांना एखादा फोटो बनवून घ्यायचा आहे, ॲनिमेशन कार्टूनचा फोटो बनवून घ्यायचा, इलिस्ट्रेशन बनवून घ्यायचं, तर फक्त डिस्क्रिप्शन देतात आणि बनवून घेतात. तर मग याची तुम्हाला भीती असणारच का? तुम्ही काय नजरेने AI बघता मला तेवढं सांगा आम्हाला, आहे की नाही, म्हणजे कळण. AI ॲज अ टूल आहे. AI काही आर्टिस्टला प्रॉब्लेम येणार असं काही वाटत नाही. उलट आर्टिस्टचं काम सोपं होणार आहे. आर्टिस्ट हा विचारानं असतो, बाकी तर त्याचं कॅनव्हास झालं, ब्रश झालं, डिजिटल आयपॅड झाले, हे त्याचे टूल्स आहेत. या टूल्समध्ये एक AI हे पण एक टूल ॲड झालेलं आहे आता. बाकी व्हिज्युअलायझेशनच्या जोरावरच आर्टिस्ट काम करत असतो. आर्टिस्ट ज्यावेळेस एका कॅनव्हासवरती काम करतो, कलर लावतो, तो पहिले विचार करतो की हे कॅनव्हास कसं दिसणार. पहिली ती पेंटिंग त्याच्या मनात तयार करतो आणि मग कॅनव्हासवर उतरतो. तर AI काम तसंच आहे. AIला जर आर्टिस्टने कमांड दिली, तो जनरल लोकांपेक्षा आर्टिस्टची कमांड ही थोडी वेगळीच असणार आहे. तर मग जेव्हा पहिल्यांदा AI अशा गोष्टी इंट्रोड्यूस केल्या, तर मग तेव्हा तुमच्या मनामध्ये कसली भीती आली काहीतरी आलीच असणार ना. त्यावेळी आम्हाला AI काही माहीत नव्हतं ना, की कसं असेल, काय होईल. म्हणजे आता काय करावं ह्या फील्डमध्ये आलो आहे की बरोबर केलं की काय, सुचत नव्हतं तेव्हा. मग नंतर ते हँडल करायला लागलो तर तेव्हा कळलं की नाही, याचा यूज करून आपण स्वतःचं काम डेव्हलप करू शकतो. याचा यूज करून म्हणजे एक वेगळी स्टाईल किंवा त्याचीच मदत घेऊन आम्ही लवकर काम कंप्लीट करू शकतो आणि काहीतरी नवीन आणू शकतो. AI आपल्याला प्रॉपर जसं पाहिजे तसं देऊ नाही शकत. शेवटी आपलं काम आपलंच असतं. म्हणजे AI आपल्याला हेल्प करतो. जसं आता मी फ्रीलान्सिंग वगैरे करताय, तर मग त्याच्यात आपण स्केचेस काढून म्हणजे ते आपल्याला रेफरन्स वगैरेसाठी हेल्प करते AI. ॲनिमेशन क्षेत्रात पण AI जो ॲनिमेट करतं, AIचे ॲनिमेशन्स कुठेतरी असे नकली वाटते. ज्यावेळेस आपले जुने जर ॲनिमेशन बघितले आपण, टॉम अँड जेरी वगैरे, ते लहान मुलांना इमोशन असे कॅप्चर म्हणजे टच व्हायचे ते इमोशनली. त्याच्यात इमोशन्स असायचे, त्याच्यात इम्परफेक्शन होतं थोडंसं. त्याच्यात इमोशन्स तो आर्टिस्ट उतरवतो त्याच्या आतमधले. तसं AI नाही करू शकत. AIचं काम ॲनिमेशनमध्ये परफेक्शन नाही देत, त्याचे पूर्ण मुवमेंट वगैरे ती प्रॉपर नाही देत. जर त्याला कमांड प्रॉपर नाही दिली तर ते प्रॉपर करत नाही काम. तेच त्याला हँडल करणं इतकं सोपं नाही, म्हणजे आहे पण करणं आलं पाहिजे. तेच AI तुम्ही करता का यूज त्याचं? हो, आता ते करणंच आहे. म्हणजे त्याच्याने काम आपलं फास्ट होतो आणि म्हणजे ते स्पीडअप होते आपलं काम. आणि आता सगळे यूज म्हणजे पुढे तेच आहे AI. म्हणजे त्या सिच्युएशनला ॲक्सेप्ट केलं आहे, ते ॲक्सेप्ट करून पुढे चालतो आहे आणि स्वतःला डेव्हलप करतो आहे. AI काम केलेलं आहे मी, पण बेसिकली मी म्हणजे माझ्या इलस्ट्रेशन्समध्ये तर ते वापरत नाही बिलकुल. कारण की मला मी काम करतो म्हणून मला काम करायला मजा येते. AI रेडीमेड काम करून देतं म्हणून मग ते काम चांगलं होतं, पण ते मला आवडत नाही. म्हणजे मला चांगलं नाही वाटत. तुम्हाला भीती नाही मग AI नाही, AI टूल म्हणून वापरणार मी की ज्यावेळेस कमर्शियल काम असेल त्यावेळेस. पण माझं पर्सनली यूजला तर AI वापरणारच नाही मी. तर आत्ताच्या स्थितीला आम्हाला AIला धरूनच स्वतःला कसं वेगळं दाखवता येईल AIला. म्हणजे स्वतःची स्टाईल कशी वेगळी दाखवता येईल त्यानुसार काम करावं लागणार आहे. असं आर्टिस्टला आवडलेलंच नाही की AI आला आहे करून, पण आता आपल्याला चालावं लागतं त्याच्यासोबत. आणि आला आहे तर आपण त्याचा यूज करू शकतो जर आपल्याला पुढे गरज वगैरे पडली फास्ट कामसाठी, कमर्शियलसाठी. तर त्यांना भीती नाही आहे. नाही, AIला भीती वाटलीच नाही पाहिजे, कारण की ते आर्टिस्टच्या फायद्यासाठीच आहे. ज्या कामाला 10 दिवस लागत होते ते AI 2-3 मिनटात करून देत आहे. कमर्शियल काम आहे तर ठीक आहे, AI करू शकतो आपण. मग तुमचे क्लायंट्स कमी नाही होणार का त्या AIच्या प्रेझेन्समुळे? क्लायंट तसं नाही आहे, क्लायंट तर उलट वाढतीनच. पण ज्यावेळेस आता आर्टिस्ट आहे, काही ठराविक आर्टिस्ट, आता सिद्धांत जोंबडेसारखे जे आर्टिस्ट आहे त्यांची स्वतःची स्टाईल झालेली आहे. ती जर स्टाईल एका क्लायंटला लागत असेल तर ती स्टाईल घेण्यासाठी त्यांच्याकडेच जावं लागणार. ती AI नाही देऊ शकत. तेच AI देऊ नाही शकत तसं एकदम जसं प्रॉपर पाहिजे आपल्याला. म्हणजे त्या मास्टर पाहिजे त्याला पण AI साठी पण मास्टर आर्टिस्टसाठी नाही, हे प्रत्येक फील्डसाठी झालं की प्रोग्रामिंग वगैरे सगळं AI करत आहे. तर प्रत्येकाला काहीतरी वेगळं शोधावं लागणार AIची हेल्प घेऊन. तर त्यामुळे चांगली गोष्ट आहे. AI येता ही चांगली गोष्ट आहे.
स्पीड वाढणार आपली ए आयमुळं आणि काम पण परफेक्ट होणार. आता ए आय तेवढा परफेक्ट रिझल्ट देत नाही, पण पुढे चालून देणार.